नमस्कार मित्रांनो, ट्रू स्टोरी चॅनलवर मी शीतल तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। चला तर मग सुरुवात करूया आजच्या कथेला। मित्रांनो, कुटुंबासाठी स्वतःच्या आनंदाचा बळी देणं सोपं असतं का? आजची गोष्ट आहे अशाच एका सायलीची, जिने आपल्या 7 भावंडांचं पोट भरण्यासाठी स्वतःच्या तारुण्याची राख केली। पण बदल्यात तिला काय मिळालं? घरच्यांचा तिरस्कार आणि नशिबाची थट्टा। पण कथेला कलाटणी तेव्हा मिळते जेव्हा घराची गरिबी हटवण्यासाठी सायली एका अनोळखी आजारी वृद्धाशी लग्न करण्याचा भयानक निर्णय घेते, फक्त 5 लाख रुपयांसाठी। हॉस्पिटलच्या त्या अंधाऱ्या खोलीत लग्नानंतर जेव्हा सायली पाऊल टाकते तेव्हा समोरचं दृश्य पाहून तिच्या पायाखालची जमीन सरकते। समोर कोण होतं? तो एक वृद्ध होता की तिच्या आयुष्यातलं असं एखादं गुपित ज्याने तिचं संपूर्णच जग बदलून टाकलं? हृदयाचा ठोका चुकवणारा हा प्रवास शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या कथेचा शेवट तुमच्या डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहणार नाही। माझं नाव सायली। माझं आयुष्य जणू दुःखाचा अथांग सागरच होता। 7 भावंडांमध्ये मी सगळ्यात मोठी, त्यामुळे घराची संपूर्ण जबाबदारी माझ्या एकटीच्या खांद्यावर येऊन पडली होती। पुण्याच्या एका उपनगरात आम्ही एका छोट्याशा खोलीत राहायचो। घरची परिस्थिती इतकी हलाखीची होती की आम्ही कधी पोटभर सुखाचा घास घेतला हे मला आठवतही नव्हतं। कधी कधी तर सलग 3 दिवस आमच्या घरात चुलीत इस्तव पेटत नसे। जेव्हा कधी थोडंफार अन्न मिळायचं तेव्हा तेच शिळपाकं आम्ही सर्वजण वाटून खायचो। भूक आता आमच्या 5वीलाच पुजलेली होती। अन्नाची चव काय असते हे माझी जीभ केव्हाच विसरून गेली होती। माझे 5ही भाऊ आता चांगले तरुण झाले होते, पण त्यांच्यात जबाबदारीची जाणीव मात्र शून्य होती। कोणी व्यसनाच्या आहारी गेलं होतं, तर कोणाला आळसाची आणि कामचोरीची सवय लागली होती। मी दिवस रात्र कष्ट करून जे काही कमवायचे ते सर्व घरच्या गरजा भागवण्यात आणि भावांच्या व्यसनांमध्ये संपून जायचं। माझे वडील विनायकराव आता खूप वृद्ध झाले होते। ते घराच्या कोपऱ्यात पडून फक्त स्वतःच्या नशिबाला दोष देत बसायचे। या सगळ्या धावपळीत स्वतःची स्वप्न किंवा स्वतःचं लग्न या गोष्टीचा विचार करायला मला कधी वेळच मिळाला नाही। बघता बघता मी 30शी ओलांडली होती, पण माझ्या आयुष्यात फक्त निराशेचा अंधार होता। मी शहरातील एका नामवंत हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करत होते। तेच माझं जग होतं। एक दिवस कामाच्या प्रचंड धावपळीनंतर मी पूर्णपणे थकले होते आणि वेटिंग रूममध्ये एका कोपऱ्यात बसले होते। डोळ्यांतून अश्रूच्या धारा वाहत होत्या। माझ्यासोबत काम करणाऱ्या मैत्रिणीला मी माझं मन मोकळं करून सांगत होते, अगं, मी इतकी मेहनत करते, स्वतःचं रक्त आटवते, पण तरीही माझ्या घरची परिस्थिती का सुधरत नाही? माझे 2 भाऊ तर नशेच्या इतक्या आहारी गेलेत की माझी सगळी कमाई त्यातच उडवतात। बाकीचेही काही मदत करत नाहीत। जेव्हा माझे लहान भाऊ बहीण भुकेने व्याकुळ होतात तेव्हा माझं काळीज अक्षरशः फाटतं ग। आम्ही हे बोलत असतानाच तिथे उभ्या असलेल्या एका अनोळखी माणसाने माझं सगळं बोलणं ऐकलं। त्याचं नाव होतं सागर। त्याने मला रडताना पाहिलं आणि तो हळूहळू माझ्याजवळ आला। त्याने माझ्यासमोर जो प्रस्ताव ठेवला तो ऐकून माझं काळीज धपापायला लागलं। तो म्हणाला, सायली, तुझी ही अवस्था बघून मला खूप वाईट वाटतं। माझ्याकडे तुझ्यासाठी एक मार्ग आहे। माझे वडील खूप वृद्ध आणि आजारी आहेत। त्यांच्या आयुष्याचे आता शेवटचे काहीच दिवस उरलेत। त्यांना या काळात कोणाची तरी सेवा आणि मायेचा आधार हवा आहे। जर तू त्यांच्याशी लग्न केलंस तर मी तुला 5 लाख रुपये रोख देईन। 5 लाख रुपये? माझ्यासारख्या गरीब मुलीसाठी ही रक्कम म्हणजे स्वप्नवत होती। माझ्या डोळ्यासमोर माझ्या लहान भावंडांचे भुकेले चेहरे आणि घराची ती मोडकळीस आलेली अवस्था आली। मी माझ्या मनावर दगड ठेवला आणि फक्त माझ्या कुटुंबाच्या भविष्यासाठी त्या अनोळखी आजारी व्यक्तीशी लग्न करण्याचा कठोर निर्णय घेतला। हॉस्पिटलच्या त्याच एका उदास स्पेशल वॉर्डमध्ये आमचं लग्न लावून देण्यात आलं। मनामध्ये प्रचंड भीती आणि धाकधूक होती, पण कुटुंबासाठी हा त्याग करणं भाग होतं। लग्नाचे सोपस्कार पार पाडल्यानंतर मला त्या खोलीत पाठवण्यात आलं जिथं माझे पती होते। मी थरथरत्या हाताने आणि धडधडत्या काळजाने त्या खोलीचा दरवाजा उघडला, पण आतलं दृश्य पाहताच माझ्या पायाखालची जमीन सरकली। माझे डोळे विस्पारले गेले
आणि मी भीतीने थरथर कापायला लागले. तिथलं ते दृश्य इतकं धक्कादायक होतं की तिथून वेड्यासारखं पळून जाण्याशिवाय माझ्याकडे कोणताही मार्ग उरला नव्हता. कारण मी त्या खोलीचा दरवाजा उघडून आत जाणार इतक्यात मागून अचानक डॉक्टर आले. मला तिथं असं बसलेलं पाहून त्यांचा पारा चढला आणि सर्वांच्या देखत ते माझ्यावर ओरडू लागले. कदाचित त्यांना काहीतरी तातडीचं काम होतं आणि माझी तिथे उपस्थिती नसल्यामुळे त्यांचा संयम सुटला होता. पण ज्या पद्धतीने त्यांनी मला अपमानित केलं ते माझ्या जिव्हारी लागलं. माझ्या केबिनमध्ये चल आता, असा हुकूम देत ते पुढे निघाले आणि मी मान खाली घालून गुपचूप त्यांच्या मागे त्यांच्या केबिनमध्ये गेले. केबिनमध्ये पाऊल ठेवताच डॉक्टरांचा ओरडा पुन्हा सुरू झाला. अतिशय कठोर आवाजात ते म्हणाले, सायली, तुला थोडी तरी लाज वाटते का? ड्युटीच्या वेळी इकडे तिकडे बसून वेळ वाया घालवतेस. तुला कामाचं गांभीर्य आहे की नाही? मी माझे हुंदके रोखत अतिशय नम्रपणे उत्तर दिलं, सर, एवढी मोठी गोष्ट नव्हती ही. मला यायला फक्त काही मिनिटं उशीर झाला आहे. जर तुम्हाला काही महत्त्वाचं काम होतं तर तुम्ही मला फोन करून बोलू शकला असता. अशा प्रकारे सर्वांसमोर माझा अपमान करण्याची काय गरज होती? माझं एवढं बोलणं ऐकताच त्यांचा अहंकार दुखावला गेला. त्यांचा चेहरा रागाने लाल झाला आणि ते ओरडले, आता तू मला शिकवणार का की मी काय करायला हवं? एक साधी नर्स होऊन तू माझ्याशी तोंड वर करून बोलतेस. स्वतःच्या लायकीत राहा आणि चुपचाप काम कर. बराच वेळ मी त्यांची बदतमीजी, टोमणे आणि ओरडणं शांतपणे सहन केलं. पण शेवटी माझा आत्मसन्मान जागा झाला आणि माझा संयम सुटला. मी त्यांच्या डोळ्यात डोळे घालून ठामपणे सांगितलं, सर, मी इथे काम करते आणि माझ्या मेहनतीची भाकरी खाते. मी तुमची विकत घेतलेली गुलाम नाहीये की तुम्ही माझ्यावर अशा प्रकारे ओरडावं आणि माझ्या स्वाभिमानाला ठेच पोचावी. माझा हा धाडसी बाणा पाहून डॉक्टरांची शुद्ध हरपली. ते वेगाने पुढे आले आणि त्यांनी एक जोरात थप्पड माझ्या गालावर मारली. त्या थप्पडीचा आवाज माझ्या कानात बराच वेळ गुंजत राहिला. माझ्या अपमानाची आता सीमा ओलांडली गेली होती. राग, दुःख आणि हतबलता अशा संमिश्र भावनांनी मला ग्रासलं होतं. त्या क्षणी मला दुसरं काहीच सुचलं नाही. जवळच टेबलावर एक जड फुलदाणी ठेवली होती. मी ती उचलली आणि पूर्ण ताकदीनिशी डॉक्टरांच्या डोक्यात घातली. काही वेळातच पूर्ण हॉस्पिटलमध्ये आरडाओरडा झाला आणि सर्व कर्मचारी तिथे गोळा झाले. डॉक्टरांच्या डोक्यातून रक्ताची धार वाहत होती आणि माझी अवस्थाही खूप वाईट झाली होती. सिक्युरिटीवाल्यांनी आम्हा दोघांना पकडलं आणि हे प्रकरण तातडीने मोठ्या साहेबांच्या केबिनमध्ये पोचलं. तिथे गेल्यावर त्या डॉक्टरने आपली सगळी चालाकी पणाला लावली आणि खोट्याचं असं काही जाळ विणलं की मी सुन्नत झाले. तो ओरडून सांगू लागला की, साहेब, मी हिला काहीही बोललो नाही. हीच अचानक माझ्या अंगावर धावून आली. हिचं मानसिक संतुलन बिघडलंय. ही वेडी आहे. मी आधीच सांगितलं होतं की हिला कामावर ठेवणं धोक्याचं आहे. मी तिथे उभं राहून त्याचं ते पांढरं खोटं ऐकत होते आणि विचार करत होते की हे जग किती निर्दयी आहे. एका स्त्रीच्या सत्याला इथे काहीच किंमत नाही का? साहेबांनी आम्हा दोघांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि शेवटी निर्णय दिला की केबिनमधील CCTV फुटेज तपासलं जावं. हे ऐकल्यावर माझ्या जीवात जीव आला. मला वाटलं आता तरी मला न्याय मिळेल. CCTVमध्ये सगळं स्पष्ट दिसलं. सगळी बदतमीजी डॉक्टरनेच केली होती. त्यानेच आधी माझ्यावर हात उचलला होता आणि मी फक्त स्वसंरक्षणासाठी तो वार केला होता. फुटेज पाहिल्यावर साहेबांनी डॉक्टरला कामावरून काढून टाकण्याचा आदेश दिला. मला वाटलं की आता माझं नाव स्वच्छ झालंय आणि माझी नोकरी टिकेल. पण दुसऱ्या क्षणी साहेबांनी माझ्याकडे पाहिलं आणि अतिशय कोरडेपणे म्हणाले, सायली, तू सुद्धा आत्ताच्या आत्ता हॉस्पिटल सोडून निघून जा. तुझी हक्कलपट्टी करण्यात येत आहे. मी रडत रडत विचारलं, पण साहेब, माझा काय दोष? मी तर पीडित आहे. मी काहीच चुकीचं केलं नाही. त्यावर ते निर्विकारपणे म्हणाले, आम्हाला असे कर्मचारी नकोत ज्यांना शिस्त आणि कायद्याचं भान नसेल. जर तू वेळेवर कामावर आली असतीस तर ही वेळच आली नसती. तुझ्यामुळे हॉस्पिटलचं नाव खराब झालंय. मी माझी राहिलेली पगाराची रक्कम मागितली जेणेकरून मला घरी जाता येईल. पण साहेबांनी साफ नकार दिला. उलट गार्ड्सना आदेश दिला की मला धक्के देऊन बाहेर काढावं आणि माझं इथं येणं कायमचं बंद करावं. भर रस्त्यात मी अगतिक होऊन उभी होते.
डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. मला वाटलं रिक्षा करून पटकन घरी जावं आणि आईच्या गळ्यात पडून मनमोकळं रडावं. पण जेव्हा मी माझं पाकीट उघडलं तेव्हा माझ्या काळजाचा ठोका चुकला. माझ्याकडे रिक्षासाठी 1 रुपयाही उरला नव्हता. मी नशिबाला दोष देत शेवटी पायपीट करत घराकडे निघाले. दुपारचं कडक ऊन आणि तापलेली रस्ता, माझं पूर्ण शरीर घामाने भिजलं होतं आणि पाय दुखत होते. तासाभराच्या त्या वेदनादायी प्रवासानंतर जेव्हा मी माझ्या गल्लीत पोहोचले तेव्हा थकव्यामुळे माझे पाय लटपटत होते. पण घराचा दरवाजा उघडताच समोर जे दृश्य होतं त्याने माझं उरलेलं त्राणही निघून गेलं. माझ्या भावाच्या लग्नाला काहीच दिवस झाले होते, पण त्यांची पत्नी आज घर सोडून जात होती. तिने तिच्या आईवडिलांनाही बोलावून घेतलं होतं आणि ते सर्वजण घाईघाईत सामान बांधत होते. पूर्ण घर अस्ताव्यस्त झालं होतं. मी धापा टाकत विचारलं, वहिनी हे काय चाललंय? तू घर सोडून का जातेस? ती माझ्यावर जोरात ओरडली. मला या नरकासारख्या गरीब घरात आता एक क्षणही राहायचं नाहीये. इथे मी प्रत्येक गोष्टीसाठी तरसले आहे. 2 वेळची भाकरी मिळणं जिथे मुश्किल आहे तिथे मी कशी राहणार? माझ्या माहेरी मी कधी अशी गरिबी पाहिली नव्हती. तुझ्या या आळशी भावाशी लग्न झाल्यापासून माझं जगणं नर्क झालंय. मी तिचे पाय धरले. तिच्या आईवडिलांची विनवणी केली की देवासाठी असं करू नका. काही दिवसांचीच गोष्ट आहे, परिस्थिती सुधारेल. पण तिचं मन दगडासारखं झालं होतं. ती तिचं सगळं सामान घेऊन निघून गेली. माझा भाऊ तिथे जमिनीवर बसून नशिबाला दोष देत रडू लागला. संध्याकाळ झाली आणि घरात एक भयान शांतता पसरली. वहिनी गेल्यानंतर घर अगदी ओकबोकं वाटू लागलं. माझा भाऊ जो व्यसनामुळे आधीच अर्धमेला झाला होता तो अचानक माझ्यावरच तुटून पडला. तो मला ओरडून म्हणू लागला, हे सगळं तुझ्यामुळे झालंय. मी तुला सांगत होतो की माझ्या बायकोला काहीतरी आणून दे, तिला खुश ठेव, पण तू मदत केली नाहीस. तू माझं घर उद्ध्वस्त केलंस. सायली, तूच तिला घराबाहेर घालवलंच. मी त्या परिस्थितीत तडफडून आणि ओरडून त्याला उत्तर दिलं, अरे मी कुठून आणू एवढे पैसे? काय पैशाची झाडं लावली आहेत का मी तुम्हा सगळ्यांसाठी दिवस रात्र हॉस्पिटलमध्ये नर्सची नोकरी करत होते. माझं संपूर्ण आयुष्य, माझी उमेदीची वर्ष तुमच्यासाठी कुर्बान केली आणि तू आता माझ्याकडेच पैसे मागतोयस? आज मला नोकरीवरून काढून टाकलंय रे. माझ्याकडे रिक्षा करायला साधे 2 रुपये नव्हते. 1 तास त्या जळजळीत उन्हात तपत चालत आले आहे मी. माझ्या पायाचे फोड बघ जरा. माझं हे बोलणं ऐकून त्याने आपलं डोकं धरलं. त्याचेही होश उडाले, पण त्याचा अहंकार अजूनही त्याला गप्प बसू देत नव्हता. तो उलट आईला भडकवू लागला, आई बघितलंस ना, हिने मुद्दाम नोकरी सोडली आहे जेणेकरून आपल्याला कामाला लागावं लागेल. ही आता आपल्याशी बदला घेते. भावाचे हे शब्द ऐकून माझं काळीज अक्षरशः छलनी झालं. तो स्वतः कष्ट करून पूर्ण कुटुंबाचा भार उचलत होता. आज तिच्यावर संकट आल्यावर तिचे सख्खे भाऊ तिचे वैरी बनले होते. मी कोणालाही उत्तर न देता रडत रडत माझ्या अंधाऱ्या खोलीत जाऊन झोपले. मी खोलीत बेडवर तोंड लपवून ओक्साबोक्सी रडत होते. इतक्यात दरवाजा उघडला. माझी वृद्ध आई थरथरत्या पावलांनी माझ्याजवळ आली. तिच्या चेहऱ्यावर थकवा आणि डोळ्यात अनेक प्रश्न होते. ती माझ्या शेजारी बसली आणि कापऱ्या हाताने माझ्या डोक्यावरून हात फिरवत अतिशय धीम्या आवाजात म्हणाली, पोरी, हे काय केलंस तू? इतकी चांगली नोकरी का सोडून दिलीस? तुला माहीत आहे ना, तुझ्या याच कमाईवर आपल्या या मोडकळीस आलेल्या घराची अब्रू टिकून होती. आता तुझ्या या भावंडाचं काय होईल ग? आमचं खाणं पिणं कुठून येईल? घर खर्चाचं आता कसं होईल? आईचं हे बोलणं ऐकलं आणि माझ्या संयमाचा बांध पूर्णपणे फुटला. माझ्या मनात दुःखाचं जणू वादळच उठलं होतं. मी हंबरडा फोडला आणि माझं डोकं आईच्या मांडीवर ठेवून अक्षरशः ढसढसा रडू लागले. माझ्या हुंदक्यांचा आवाज त्या संपूर्ण खोलीत घुमत होता. पण माझ्या या दुःखाला आता कुणाकडेच उत्तर नव्हतं. सायलीच्या आयुष्यातील हा प्रसंग अत्यंत क्लेशदायक आहे. स्वतःच्याच रक्ताच्या नात्यांकडून होणारी ही विटंबना कोणत्याही व्यक्तीला आतून तोडून टाकणारी आहे. मी रडत रडत ओरडून आईला म्हटलं, आई, मी नोकरी सोडली नाहीये ग. मला अपमानित करून तिथून बाहेर काढलं गेलंय. त्या नराधम डॉक्टरने माझ्यावर हात उचलला. सर्वांच्या समोर मला लाजवलं. मग
काय मी शांत बसून माझी इज्जत धुळीला मिळताना पाहत राहायचं का? मी इतकी लाचार झाले होते का की त्यांचं ते घाणेरडं बोलणं निमिटपणे ऐकून घ्यायचं? आई, जेव्हा मी माझ्या स्वाभिमानासाठी स्वतःचा बचाव केला तेव्हा हॉस्पिटलच्या मोठ्या साहेबांनी मला असं म्हणून काढून टाकलं की माझ्यामुळे हॉस्पिटलचं नाव खराब होतंय. ते म्हणाले की तुझ्यासारखी रागीट आणि भावनाप्रधान नर्स हॉस्पिटलचं वातावरण बिघडवते. मी हुंदके देत आईला माझं सगळं दुःख सांगत होते. आई, मी माझी अख्खी जवानी, माझी सगळी स्वप्न आणि माझा सगळा आनंद या कामचोर भावांसाठी हॉस्पिटलच्या त्या बोळांमध्ये घालवून दिला ग. मी कधी स्वतःसाठी चांगल्या कपड्यांची इच्छा केली नाही, कधी दागिने किंवा नटण्या मुरडण्याचं स्वप्न पाहिलं नाही. जे काही कमावून आणायचं ते गुपचूप तुझ्या हातात ठेवून द्यायचे, फक्त यासाठी की माझ्या या भावाचं पोट भरावं. पण आज जेव्हा मला आधाराची गरज आहे तेव्हा हे माझे सख्खे भाऊच माझ्या चारित्र्यावर संशय घेत आहेत. माझ्या इज्जतीची काहीच किंमत नाही का? मी त्यांच्यासाठी फक्त पैसे कमवून देणारं एक यंत्र आहे का, जिला स्वतःचं असं मनच नाहीये? माझं बोलणं अजूनही पूर्ण झालं नव्हतं. इतक्यात बाहेरून भावाचे मोठमोठे आवाज येऊ लागले. ते ओरडून म्हणत होते, आई, हिची ही नाटकं आता बंद करा. आम्हाला सगळं ठाऊक आहे, हे सगळं खोटं आहे. हिला आता फक्त कामचोरी करायची आहे. ही आता आपल्यावर ओझं बनून बसू इच्छिते, म्हणून हिने मुद्दाम नोकरी सोडून आमचं भविष्य धोक्यात टाकलंय. कोणास ठाऊक ही तिथे काय उद्योग करत होती म्हणून हिला कामावरून काढून टाकलं. त्यांचं हे पाषाणी हृदय शब्द ऐकून माझ्या काळजाचे तुकडे तुकडे झाले. मी तिथेच तडफडत आईला म्हटलं. मी आईला ठामपणे सांगितलं, आई, ऐकलं ना यांचं बोलणं? आज मी हा निर्णय घेतला आहे की या भावनाशून्य आणि उपकार विसरणाऱ्या लोकांसाठी आता मी माझ्या आयुष्याचा एक क्षणही वाया घालवणार नाही. ही ती नासमज माणसं आहेत. त्यांच्या छातीत हृदय नाही तर दगड आहे, ज्यांना कोणाच्याही वेदनेची पर्वा नाही. मी किती सोसलं, मी कशी राबले याची यांना साधी कदर नाहीये. आजवर माझ्या कमाईवर यांनी नाशा केली, मजा मारली आणि आज जेव्हा माझे हात रिकामे आहेत तेव्हा हे मलाच धिक्कारत आहेत. आई, मी माझ्या आयुष्याची सगळी पुंजी, सगळी कमाई या भावाच्या लग्नावर लावली, जेणेकरून याचं घर वसावं, याला सुख मिळावं. पण हा स्वतःच्याच वाईट कृत्यांमुळे एकटा पडला आणि माझा सगळा पैसा मातीत गेला. आता माझ्याकडे काहीच उरलं नाही आई, ना पैसा ना धीर. त्या उदास आणि स्मशान शांतता पसरलेल्या घरात जेव्हा भावांनी माझ्याशी बोलणंही तोडलं होतं तेव्हा मला भूतकाळातील ते दिवस आठवू लागले, जेव्हा आशा आंटीचा मुलगा सौरभ माझ्यावर जीवापाड प्रेम करायचा. तेव्हा माझं वय अवघं 24 वर्ष होतं आणि माझ्या डोळ्यात स्वप्नांचे रंग होते. सौरभ माझ्यासाठी जगाशी लढायला तयार होता. मला या गरिबीच्या गर्ततेतून बाहेर काढण्यासाठी तो दिवस रात्र मेहनत करायचा. मला तो दिवस आठवला जेव्हा माझ्या मोबाईलची रिंग वाजली होती आणि पलीकडून सौरभचा आनंदी आवाज आला होता. तो म्हणाला होता, सायली, बघ, मी माझ्या आईला सुद्धा मनवलं आहे. सुरुवातीला ती तयार नव्हती, पण आता ती लग्नासाठी तयार झालीये. मी उद्याच सकाळी मागणी घालायला घरी येतोय. पण त्यावेळी माझ्या मनात कुटुंबासाठी त्याग करण्याची भावना इतकी टोकाची होती की मी त्याला फोनवर स्पष्ट सांगितलं, सौरभ, मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. माझ्या मागे माझे वृद्ध आई वडील आणि भावंड आहेत. जर मी निघून गेले तर त्यांचं पोट कोण भरणार, त्यांचा आधार कोण होणार? तेव्हा सौरभने मला एक चेतावणी दिली होती, जी आज माझ्या कानात हातोड्यासारखी वाजत होती. तो कठोरपणे म्हणाला होता, सायली, ज्या भावांसाठी तू तुझं आयुष्य उद्ध्वस्त करतेस ना, लक्षात ठेव, ते तुझी कधीच कदर करणार नाहीत. त्यांच्या नजरेत तुला शून्य किंमत असेल. तू लग्न करून माझ्यासोबत चल, म्हणजे ते स्वतः काम करायला शिकतील. तू स्वतःचं आयुष्य बर्बाद करू नकोस. पण मी माझ्या हट्टावर ठाम राहिले. मी सौरभला म्हटलं की मी महिन्याला जेवढे पैसे कमावते तेवढे तू माझ्या भावांना देऊ शकणार नाहीस. त्यामुळे मी तुला सोडू शकते, पण त्यांना नाही. माझ्या भावांनीही तेव्हा असंच म्हटलं होतं की जर तू लग्न करून गेली तर आम्ही काय खाणार? आणि मी त्यांच्यासाठी माझ्या सुखाचा बळी दिला. त्यानंतर काही दिवसातच मला एक अशी बातमी मिळाली ज्याने माझा आत्मा थरथरला. माझ्या नकाराने आणि दुर्लक्षामुळे दुःखी होऊन सौरभचा अपघात झाला होता.
आणि तो हे जग सोडून कायमचा निघून गेला होता. जो माणूस मला राणीसारखं जपणार होता तो गेला आणि मी या लोकांसाठी उरले ज्यांनी आज मला वाऱ्यावर सोडलंय. आज जेव्हा मी माझ्या बेडवर पडली आहे तेव्हा सौरभची आठवण एखाद्या सुरीसारखी माझ्या काळजात खुपसत आहे. त्याची आठवण आली की मी उशीत तोंड लपून इतकी रडते की ती उशी माझ्या आसमांनी पूर्ण भिजून जाते. माझा आवाज त्या उशीत दबला जातो पण मनाची आरड काही थांबत नाही. मी रडत रडत विचार करते की सौरभ खरंच बरोबर बोलला होता. या लोकांसाठी मी तो हिरा गमावला जो आयुष्यात फक्त एकदाच मिळतो. आज या घरात मला ना मान आहे ना सन्मान. ज्या तारुण्याचा मी बळी दिला ते तारुण्यही आता हळूहळू मावळू लागलंय. आता माझ्या हातात पश्चातापाशिवाय दुसरं काहीच उरलं नव्हतं. जेव्हा घरची परिस्थिती आणि भावाचे टोमणे माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे गेले तेव्हा मी धीर एकवटला आणि आमच्या गल्लीत लग्ने जमवणाऱ्या मावशींकडे गेले. मी त्यांना कळकळीची विनंती केली, मावशी माझं कुठेही लग्न जमवून द्या हो. मला आता या घरातून कसंही करून बाहेर पडायचंय. मी खूप साधेपणाने आणि सलिक्याने संसार करेन. कोणालाही तक्रारीची संधी देणार नाही. पण त्या मावशींनी माझ्या अगतिकतेची थट्टाच उडवली. त्या कोरडेपणाने म्हणाल्या, अगं पोरी, आत्ता लग्नाचं तुझं ते वय राहिलंय का? तू आता उतरत्या वयाला लागली आहेस. तुझ्या चेहऱ्यावरची ती चमक, तो टवटवीतपणा आता संपलाय. आता कोण तुझ्याशी लग्न करणार? आता तुझे लग्नाचे प्रस्ताव येणार नाहीत. त्यांचे ते शब्द माझ्या काळजात सुरीसारखे खुपसले. मला त्या क्षणी प्रकर्षाने जाणीव झाली की मी त्या कृतज्ञ भावांसाठी माझं ते आयुष्य, तो काळ बर्बाद केला जेव्हा मी एखाद्या घराची लक्ष्मी होऊ शकले असते. आता मी पश्चातापाच्या आगीत जळत होते, जिथे ना जगण्याची आशा होती ना मनाला शांती. फक्त कधी न संपणारी प्रतीक्षा आणि अश्रू उरले होते, ज्यांनी माझ्या उशीलाच आपलं कायमचं ठिकाण बनवलं होतं. जवळपास 1 आठवडा उलटला होता. मी माझ्या अंधाऱ्या खोलीत स्वतःला कोंडून घेतलं होतं. बाहेरच्या जगाशी माझा संपर्क तुटला होता आणि मी फक्त माझं दुःख कुरतडत बसले होते. 1 आठवड्यानंतर जेव्हा भूक आणि अशक्तपणामुळे माझा धीर सुटला तेव्हा मी कशीबशी माझ्या खोलीबाहेर आले. अंगणातलं ते दृश्य पाहून मात्र माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि माझं काळीज धपापायला लागलं. मी पाहिलं की माझी छोटी बहीण, जी अजून पूर्णपणे निष्पाप होती, जिच्या चेहऱ्यावर अजून बालपण होतं, ती बाहेरून घामाने डबडबलेली आणि धुळीने माखलेली घराकडे परतत होती. मी जेव्हा तिला विचारलं तेव्हा मला जे समजलं त्याने माझ्या काळजाचं पाणी झालं. घराचा खर्च चालवण्यासाठी आणि त्या दगड काळजाच्या भावाचं पोट भरण्यासाठी माझ्या लहान बहिणीने बाहेर पडून मजुरी करायला सुरुवात केली होती. हे पाहून मला अशा वेदना झाल्या ज्या शब्दात मांडणं अशक्य होतं. बहिणीला त्या अवस्थेत पाहून मला असं वाटलं जणू जिवंतपणीच कोणीतरी माझ्या शरीराची कातडी सोलून काढली आहे. मी मनातल्या मनात देवाला विचारलं, देवा, माझा त्याग पुरेसा नव्हता का? आता ही निष्पाप कळीसुद्धा त्याच आगीत जळणार का, ज्या आगीत मी माझं संपूर्ण तारुण्य राख केलं? त्या क्षणी माझ्या मनात एक जिद्द निर्माण झाली. मी तातडीने त्या लग्न जमवणाऱ्या मावशींना फोन केला. माझा आवाज थरथरत होता पण मनात एक वेगळीच खंबीरता होती. मी त्यांना म्हटलं, मावशी, ठीक आहे, माझं वय उलटून गेलंय. मी आता म्हातारी वाटू लागले आहे आणि या जगात आता माझ्यासाठी कोणताही आधार उरलेला नाही. पण माझ्या लहान बहिणीसाठी एखादं चांगलं स्थळ मिळेल का? ती खूप साधी आणि गुणी आहे. या घराच्या गरिबीच्या आगीत तिची राख व्हावी असं मला वाटत नाही. माझं बोलणं ऐकून त्या मावशीसुद्धा काही क्षणांसाठी गप्प झाल्या. कदाचित त्यांना माझ्या शब्दामागची ती अगतिकता आणि ममता जाणवली होती. त्या शांत आवाजात म्हणाल्या, ठीक आहे पोरी, मी विचार करून तुला सांगते. मी ही गोष्ट घरात कोणालाही सांगितली नाही, आईला नाही आणि त्या निर्दयी भावांना तर अजिबातच नाही. कारण मला भीती वाटत होती की ते तिलाही पैसे कमवणारं यंत्र बनवून घरात अडकून ठेवतील. 2 दिवस उलटले आणि मावशींचा फोन आला. त्यांच्या आवाजात आनंद होता. त्या म्हणाल्या, हो सायली, एक खूप चांगला तरुण मिळाला आहे. मुलगा साधा आहे आणि त्यांना हुंडा किंवा कोणत्याही थाटामाटाची गरज नाही. हे ऐकून मी सुटकेचा मोठा निश्वास सोडला. मी माझ्या लहान बहिणीला जवळ बोलावलं.
तिला प्रेमाने जवळ बसवलं आणि तिचा हात हातात घेऊन तिच्या डोळ्यात डोळे घालून सांगितलं, हे बघ, माझं बोलणं नीट ऐक. मी माझं संपूर्ण आयुष्य, माझे सगळे आनंद आणि माझी स्वप्न या भावांसाठी, या घराच्या उंबरठ्यावर कुर्बान केले. पण बदल्यात मला काय मिळालं? फक्त टोमणे, तिरस्कार आणि एकटेपणा. मला नाही वाटत की तू सुद्धा स्वतःला या लोकांसाठी संकटात टाकावंस. जेव्हा तू आयुष्याच्या अशा टप्प्यावर पोहोचशील जिथे तुला आधाराची गरज असेल, तेव्हा तुझे हात माझ्यासारखे रिकामे नसावेत असं मला वाटतं. माझ्या बहिणीने मला समजवण्याचा प्रयत्न केला. तिच्या डोळ्यात माझ्याबद्दल भीती आणि काळजी होती. तिला कदाचित अजून कष्ट करून माझं ओझं हलकं करायचं होतं. पण मी तिला स्पष्ट शब्दात आणि थोड्या कडक आवाजात बजावलं, नाही, मी तुझ्यासाठी स्थळ पाहिलं आहे आणि मी निर्णय घेतला आहे. तू गुपचूप लग्न कर आणि तुझा संसार थाट. जेव्हा मी घरात हा निर्णय जाहीर केला तेव्हा माझ्या भावांना आणि आईला खरं तर विरोध करायला हवा होता, पण त्यांना जणू आपल्या खांद्यावरचं एक मोठं वजन उतरल्यासारखं वाटलं. त्यांच्यासाठी ही आनंदाची गोष्ट होती की हुंडा न देता आणि 1 रुपया खर्च न करता त्यांची बहीण घरातून विदा होत आहे आणि त्यांची जबाबदारी संपत आहे. त्यांच्या मनात बहिणीबद्दल प्रेम नव्हतंच मुळी. त्यांच्या मनात बहिणीबद्दल प्रेम नव्हतंच, तर फक्त स्वतःच्या सोयीचा विचार होता. अखेर देवाच्या कृपेने आणि माझ्याकडे उरल्या सुरल्या थोड्याशा पुंजीतून मी हिंमत एकवटून 1 महिन्याच्या आतच माझ्या लहान बहिणीला साध्या 2 कपड्यानिशी विदा केलं. ती तिच्या घरी गेली आणि देवाची उपकार की ती तिथे सुखात आहे. ज्या मान सन्मानासाठी आणि सुखासाठी मी आयुष्यभर तरसले ते तिला मिळालं होतं. पण तिच्या विदाईनंतर घरात जे भयान शांतता पसरली ती माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे होती. आता भावांचा सगळा राग माझ्यावर होता. त्यांना मी घरात दिसलेलंही आवडत नव्हतं. मला जाणीव झाली की या घरात आता मी केवळ एक चालती फिरती जिवंत लाश बनले आहे. जेव्हा मी स्वतःसाठी स्थळ शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा समाजाच्या निष्ठुरपणाने मला पार तोडून टाकलं. लोकांनी माझं वय आणि केस पांढरे झाल्याचे टोमणे मारून मला नाकारलं. पश्चातापाची आग मला आतून जाळत होती. मला सौरभच्या त्या सर्व गोष्टी आठवायच्या आणि माझी उशी अश्रूंनी पूर्ण भिजून जायची. अखेर मी मनाशी पक्का निर्धार केला की आता मी कोणाचीही वाट पाहणार नाही. मी इंटरनेटवर लग्नाचे ॲप्स शोधले आणि तिथे स्वतःची संपूर्ण माहिती आणि एक जाहिरात दिली. त्या जाहिरातीत मी माझ्या आयुष्यातील सगळी हतबलता मांडली होती. मी स्पष्ट लिहिलं होतं की मी एक अगतिक आणि बेसहारा स्त्री आहे. मला फक्त एका छताची आणि आधाराची गरज आहे. जो कोणी मला स्वीकारेल मी त्याची दासी बनून राहील. मग तो माणूस वृद्ध असो, अपंग असो, कमजोर असो, मुका असो वा बहिरा, मला कोणत्याही परिस्थितीत तो स्वीकार्य आहे. मी माझी इज्जत, माझा स्वाभिमान सगळं काही त्या जाहिरातीसोबत पणाला लावलं होतं. कित्येक दिवस मी मोबाईल हातात घेऊन बेडवर पडून राहायचे. प्रत्येक तासाला माझं काळीज धपापायचं की कदाचित कोणीतरी मला या दलदलीतून सोडवायला येईल. मला असं वाटायचं की जणू मी एका खोल विहिरीत पडले आहे आणि वरून कोणीतरी दोर टाकला तरच मी बाहेर येऊ शकेन. 6व्या दिवशी संध्याकाळी जेव्हा घरात भावांच्या भांडणांचे आवाज येत होते तेव्हा अचानक माझ्या फोनवर एक कॉल आला. पलीकडून एक गंभीर प्रौढ पुरुषाचा आवाज आला. त्याने विचारलं, जाहिरात दिलेली स्त्री तुम्हीच आहात का? मी माझे हुंदके दाबत हो म्हटलं. तेव्हा त्याने सांगितलं की तो लग्नासाठी तयार आहे. त्याचं बोलणं ऐकून माझ्या डोक्यात जणू प्रकाशाची एक किरण चमकली. जेव्हा त्याने मला एका हॉस्पिटलचं नाव आणि पत्ता सांगितलं तेव्हा माझं हृदय एका अनामिक भीती आणि आशेने धडधडू लागलं. मला वाटलं कदाचित माझ्या संयमाचं फळ मिळण्याची वेळ आली आहे. मी ठरवलं की आता तो माणूस कोणत्याही अवस्थेत असला तरी मी त्याचीच होणार. कारण मला या नराधम भावांपासून दूर जायचं होतं. ज्या हॉस्पिटलमधून माझ्या संघर्षाचा प्रवास सुरू झाला होता, आता कदाचित तिथूनच माझ्या आयुष्याचा एक नवीन आणि रहस्यमय अध्याय सुरू होणार होता. माझं डोकं सुन्न झालं होतं. अंगणात भाऊ त्यांच्याच मस्तीत मग्न होते. त्यामुळे माझ्या मनात काय वादळ उठलंय याची कोणाला साधी भणभणही लागली नाही. क्षणभर मनात आलं की आईला सांगावं, पण पुन्हा त्या क्रूर भावांचे चेहरे डोळ्यासमोर आले. त्यांच्या नजरेत माझी किंमत एका पैशापेक्षा जास्त नव्हती आणि मला ठाऊक होतं की जर त्यांना थोडी जरी संशय आला
तर ते मला तिथपर्यंत पोहोचू देणार नाहीत, उलट माझ्या या शेवटच्या आशेचाही गळा घोटतील. म्हणून मी माझे डोळे आणि अश्रू पुसले. कोणाला काहीही न सांगता मी गुपचूप दरवाजाकडे निघाले. तेवढ्यात मागून आईचा आवाज आला, पोरी कुठे चाललीस? माझे पाय क्षणभर थबकले आणि काळजाचा ठोका चुकला. पण मी वळून पाहिलं नाही. फक्त एवढंच म्हटलं, आई मी आत्ता येते ग, जवळच काम आहे. माझा आवाज थरथरत होता, पण माझा इरादा डोंगरासारखा मजबूत होता. कारण मला माहीत होतं, जर मी आज थांबले तर पुन्हा कधीच या बेड्यांमधून मुक्त होऊ शकणार नाही. मी त्याच अस्वस्थ अवस्थेत घराबाहेर पडले. रडत अडखळत मी हॉस्पिटलच्या गल्लीतून धावत होते. माझा श्वास फुलला होता आणि डोळ्यांतून वाहणारे अश्रू थांबायचं नाव घेत नव्हते. माझ्या पायात नीट उभा राहण्याचंही त्राण उरलं नव्हतं. पण एक अनामिक अस्वस्थता मला पुढे ढकलत होती. माझ्याकडे एकूण जमापुंजी फक्त 100 रुपये होती, जी मी रिक्षावाल्याच्या हातावर ठेवली होती. आता माझे खिसे पूर्णपणे रिकामे झाले होते. माझ्याकडे सर लपवायला छत नव्हतं आणि आधार देणारा कोणताही नातेवाईक उरला नव्हता. मी जेव्हा सांगितलेल्या वार्डमध्ये पोचले तेव्हा तिथे कोणीच नव्हतं. तो भयान सन्नाटा पाहून माझं काळीज धपापायला लागलं आणि मनात पाल चुकचुकली. मला वाटलं, कदाचित त्या नराधम भावांप्रमाणे नशिबानेही माझ्याशी काहीतरी क्रूर थट्टा केली आहे. कदाचित मी माझ्या स्वाभिमानासाठी माझं ते ठिकाणही गमावलं होतं, जिथे मी इतकी वर्ष राहिली होते. आणि आता माझ्यासाठी काहीच उरलं नव्हतं. मी तिथेच भिंतीचा आधार घेऊन उभी होते आणि थरथर कापत होते. इतक्यात एक नर्स आली आणि तिनं माझं नाव पुकारलं. तिने मला तिच्या मागे येण्याचा इशारा केला आणि ती मला एका खास छोट्या खोलीत घेऊन गेली. तिथे वातावरणात एक अजब गांभीर्य होतं. तिथे एक पंडितजी आणि 2 साक्षीदार आधीच उपस्थित होते, जे कदाचित माझीच वाट पाहत होते. माझं शरीर पूर्णपणे थरथरत होतं आणि मन सुन्न झालं होतं. मी इतकी गोंधळलेली, दुःखी आणि मानसिक तणावाखाली होते की मला हे विचारण्याची ही हिंमत झाली नाही की माझं लग्न कोणाशी होतंय, तो कोण आहे, त्याचं नाव काय आहे, तो काय काम करतो किंवा त्याची अवस्था कशी आहे. इथवर की जेव्हा पंडितजी मंत्र वाचत होते आणि त्यांनी माझ्या होणाऱ्या पतीचं नाव घेतलं, तेव्हा ते नावही माझ्या कानावरून तसंच निघून गेलं. मी त्यावर लक्ष दिलं नाही. माझ्यासाठी त्यावेळीस त्या नरक यातनेतून मुक्त होणं हेच सर्वात महत्त्वाचं काम होतं. लग्नानंतर 5 मिनिटांनी जेव्हा मी कापऱ्या हाताने सरकारी कागदपत्रांवर सह्या केल्या, तेव्हा तिथे असलेल्या एका माणसाने माझं अभिनंदन केलं आणि धीम्या आवाजात म्हणाला, वहिनी तुमचे पती तुमच्या खोलीत वाट पाहत आहेत. ते स्वतः चालून इथे येऊ शकत नाही कारण त्यांची अवस्था तशी नाहीये. मी हळूहळू आणि जड पावलाने त्या अनोळखी माणसाच्या मागे चालू लागले. माझं हृदय एका भयानक भीतीनं धडधडत होतं. जशी मी त्या खोलीच्या दरवाजापाशी पोहोचले आणि आत शिरले, तेव्हा समोर बेडवर एक माणूस झोपलेला होता. त्याने डोक्यापासून पायापर्यंत एक पांढरी चादर ओढलेली होती. ते पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्या मनात पहिला विचार हाच आला की कदाचित हा माणूस मरण पावला आहे आणि त्याच्या मृत्यूआधी लग्नाची कोणती तरी शेवटची इच्छा होती, जी पूर्ण करण्यासाठी माझं लग्न लावून दिलं गेलंय आणि आता मी एका प्रेताची विधवा बनले आहे. तो माणूस जो मला घेऊन आला होता, तो पुढे झाला आणि बेडवर झोपलेल्या त्या अचेतन शरीराला हाक मारली, मित्रा उठ, बघ तुझी अर्धांगिनी आली आहे, आता तरी उठ, आपली नाराजी सोडून दे. पण चादरीच्या आतून कोणतीही हालचाल झाली नाही. तो पुन्हा जोरात म्हणाला, मित्रा मी जाणतो तू हिच्यावर खूप नाराज आहेस, पण बघ ही सगळं काही सोडून स्वतः चालून तुझ्याकडे आली आहे. आता तरी मान आणि हे सोड. पण तरीही काहीच उत्तर मिळालं नाही. तेव्हा मला वाटलं की मी तिथेच जोरात ओरडून रडावं, हे देवा ही काय लीला आहे. आता त्या माणसाने पुढे होऊन प्रेमाने त्या पुरुषाचा हात पकडला आणि त्याला आधार देऊन बेडवर बसवलं. आता त्या पुरुषाची पाठ माझ्याकडे होती आणि तो शांत होता. तो माणूस माझ्याकडे वळला आणि अतिशय नम्रपणे म्हणाला, वहिनी तो आत्ताच तुमच्याशी बोलणार नाही. तो खूप तुटलेला आणि नाराज आहे. तुम्ही स्वतः धीर करून त्याच्याशी बोला. मी बाहेरच उभा आहे. जर तुम्हाला कोणत्याही गोष्टीची गरज लागली किंवा काही त्रास झाला तर मला हाक मारा. असं म्हणून तो खोली बाहेर गेला आणि आता त्या शांत खोलीत आम्ही दोघं एकटेच होतो. मी धीर एकवटला आणि भिंतीचा आधार घेत हळूहळू त्याच्या समोर आले. जशी मी त्याच्या चेहऱ्याकडे वळत होते
माझ्या हृदयाचे ठोके इतके वेगात होते की मला वाटत होतं माझं काळीज फाटून जाईल। जशी मी त्याच्या समोर आले आणि माझी नजर त्याच्या चेहऱ्यावर पडली, माझा श्वास अडकला आणि माझे डोळे आश्चर्याने विस्फारले। मला असं वाटलं जणू वेळ थांबला आहे, सृष्टी थबकली आहे आणि पृथ्वीने फिरणं बंद केलं आहे। समोर बेडवर बसलेला तो पुरुष कोणताही अनोळखी नव्हता, कोणताही वृद्ध किंवा अज्ञात माणूस नव्हता, तर तो माझा सौरभ होता। हो, तोच सौरभ ज्याला मी वर्षापूर्वी माझ्या कुटुंबासाठी, त्या निर्दयी आणि स्वार्थी भावांसाठी सोडलं होतं। तोच सौरभ ज्याच्याबद्दल मला वर्षापूर्वी ही खोटी बातमी देण्यात आली होती की तो एका अपघातात मरण पावला आहे आणि ज्याला मी माझ्या आत्म्यात सामावून घेतलं होतं। त्याला जिवंत आणि आपल्यासमोर पाहून मी माझा सगळा कडवटपणा, सगळं दुःख आणि सगळा अहंकार विसरून गेले। मी बेशुद्ध झाल्यासारखी तडफडून त्याच्या गळ्यात पडले आणि ओक्साबोक्सी रडू लागले। मी त्याच्या छातीत तोंड लपवून वारंवार हेच म्हणत होते, सौरभ, तू कुठे गेला होतास? बघितलंस ना, मी तुझ्यासाठी आणि त्या घरासाठी काय काय नाही सोसलं। मी माझं संपूर्ण तारुण्य बर्बाद केलं, मी स्वतःला संपून टाकलं, पण बदल्यात मला फक्त अपमान मिळाला। सौरभने आपल्या कापऱ्या बोटांनी माझे अश्रू पुसण्याचा असफल प्रयत्न केला आणि मग तुटक आवाजात म्हणाला, सायली, तुला ती रात्र आठवते का, जेव्हा मी तुला भेटण्यासाठी शहराबाहेर पडलो होतो? बस तोच माझ्या आयुष्यातील शेवटचा सुंदर क्षण होता। वेगामुळे आणि नशिबाच्या खेळामुळे माझी गाडी दरीत कोसळली। जेव्हा हॉस्पिटलमध्ये माझे डोळे उघडले तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की मी आता कधीही स्वतःच्या पायावर उभा राहू शकणार नाही। मी तुटून गेलो होतो। सायली, मी तुला एका अगतिक पुरुषासोबत बांधलेलं पाहू शकत नव्हतो। मला वाटत नव्हतं की तू आयुष्यभर एका ओझ्याला वाहत राहावं। त्याने एक लांब श्वास घेतला आणि बोलणं सुरू ठेवलं। मी तडफडून माझ्या आईला विनवणी केली की ती तुला माझ्या मृत्यूची बातमी देईल, जेणेकरून तू मला एक कटू आठवण समजून विसरून जाशील आणि अशा कोणत्याही पुरुषाचा हात पकडशील जो तुला तो सगळा आनंद देऊ शकेल जो आता मी तुला देऊ शकत नव्हतो। सौरभ डोळ्यात आसवा आणून पुढे बोलू लागला, सायली, माझ्या मृत्यूची ही खोटी बातमी खरं तर माझ्या प्रेमाचा सर्वात मोठा त्याग होता। पण मी किती मूर्ख होतो, तुला जिवंतपणी मारून मी स्वतःही प्रत्येक क्षणाला मरत होतो। इंटरनेटवरची तुझी ही जाहिरात पाहिली आणि माझं काळीज हादरलं। त्या क्षणी मी ठरवलं की मी कितीही अगतिक किंवा हतबल असलो तरी आता तुला एकटं सोडणार नाही। तुला जो मान सन्मान मिळायला हवा होता तो मिळवून देण्यासाठी मी या लग्नासाठी होकार दिला आणि माझ्या या खऱ्या मित्राने जो नर्स बनून माझ्या मदतीला आला होता त्याने सगळं काही जाणून घेऊन हे लग्न शक्य केलं, जेणेकरून आपण पुन्हा एकत्र येऊ शकू। मी मनोमन देवाचे आभार मानत होते। ज्या हॉस्पिटलमध्ये माझा अपमान झाला, जिथे नर्स म्हणून मला तुच्छ वागणूक मिळाली, जिथून मला धक्के देऊन बाहेर काढलं गेलं आणि जिथे माझ्या आयुष्यातील सर्वात काळे दिवस पाहिले होते, त्याच हॉस्पिटलच्या एका छोट्याशा खोलीत देवाने माझं नशीब पुन्हा उजळवलं होतं। देवाने माझं हरवलेलं प्रेम, माझी इज्जत आणि माझा तो स्वाभिमान परत मिळवून दिला होता, जो मी केव्हाच गमावला होता। आता मला त्या स्वार्थी भावांची गरज नव्हती। आता मी एकटी नव्हते। माझ्या आयुष्यातील ती काळी रात्र आता संपली होती आणि सौरभची साथ म्हणजे माझ्या आयुष्यातील अशी एक प्रकाशमान सकाळ होती जिचा सूर्य आता कधीच मावळणार नव्हता। सौरभ जरी आज व्हीलचेअरवर असला तरी तो कोणावर ओझं नाही। तो स्वतःचं काम स्वतः करतो आणि एक यशस्वी आयुष्य जगतोय। ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की आनंद हा पायाने चालण्यात नसून एकमेकांच्या मनात राहण्यात आणि एकमेकांचा आदर करण्यात असतो। देवावर अढळ विश्वास ठेवा आणि प्रेमाच्या नात्यांना महत्त्व द्या, कारण फक्त देवच असा आहे जो माणसाला कधीही एकटं सोडत नाही। बाकी सर्व नाती वेळ आणि परिस्थितीचे गुलाम असतात। या कथेचा सर्वात मोठा धडा हाच आहे की आयुष्यातील निर्णय हे केवळ भावनेच्या भरात न घेता वास्तवाच्या पायावर घेतले पाहिजेत। आपल्या प्रत्येक बहिणी आपल्या भावासाठी आणि कुटुंबासाठी स्वतःचं तारुण्य आणि स्वतःचे आनंद कुर्बान करतात, पण लक्षात ठेवा, वेळ निघून गेल्यावर प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात मग्न होतो। ज्या भावांसाठी बहीण लग्नाचं वय विसरून कष्ट करते, तेच भाऊ उद्या आपल्या संसारात हरवून जातात। म्हणून प्रत्येक मुलीने लग्नाच्या योग्य वयात आपला संसार थाटला पाहिजे, कारण देवाने प्रत्येक नात्याची एक वेळ ठरवून दिली आहे जिथे स्त्रीने लग्नानंतर आपल्या पतीशी एकनिष्ठ राहून घराचं नंदनवन केलं पाहिजे।
तिथे पुरुषानेही आपल्या पतीला असा मान आणि सन्मान दिला पाहिजे की तिला तिचे सर्व त्याग छोटे वाटले पाहिजेत. जेव्हा पती पत्नी एकमेकांसाठी सुखाचं साधन बनतात तेव्हाच एका उज्ज्वल समाजाचा जन्म होतो. वास्तवात या जगात कोणीच कुणाचं नसतं, फक्त परमेश्वरच आहे जो आपल्याला कधीच सोडत नाही. म्हणून माणसाकडून अपेक्षा ठेवण्याऐवजी देवावर विश्वास ठेवा आणि आपल्या नशिबाला एका चांगल्या नात्याशी जोडून आपलं आयुष्य सावरण्याचा प्रयत्न करा. कथेचे तात्पर्य. या कथेचा सर्वात मोठा संदेश हाच आहे की नाती केवळ रक्ताची असून चालत नाहीत, तर ती मनाची आणि विश्वासाची असावी लागतात. दुसऱ्याच्या सुखासाठी स्वतःचा त्याग करणं पुण्य असलं तरी स्वतःचा आत्मसन्मान गमावून केलेली सेवा ही शेवटी लाचारी ठरते. आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले तरी देवावरचा विश्वास आणि स्वतःचा स्वाभिमान कधीही सोडू नका, कारण हीच दोन सूत्र तुम्हाला संकटातून बाहेर काढतात. तर मित्रांनो, ही होती सायलीच्या संघर्षाची आणि तिच्या खऱ्या प्रेमाची हृदयस्पर्शी कहाणी. नशिबाने सायलीची खूप मोठी कठीण परीक्षा घेतली, पण शेवटी तिच्या निस्वार्थ प्रेमाचा विजय झाला. ज्या भावांसाठी तिने आपलं आयुष्य वेचलं त्यांनी तिला धुडकावून लावलं, पण ज्या सौरभला तिने गमावलं होतं तोच तिच्या आयुष्यात आशेचा नवीन किरण बनून परतला. तुम्हाला सायलीचा हा धाडसी निर्णय कसा वाटला? तुमच्या मनात या कथेबद्दल काय भावना आहेत हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींसोबत शेअर करा. अशाच नवनवीन आणि भावूक कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. तोपर्यंत धन्यवाद.